आक्रमक झाले। आंबेडकरी संघटनांच्या वतीनं महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे। महाराष्ट्र बंद करा असं आव्हान आंबेडकर अनुयायांनी का केला? कोण होता हा सोमनाथ सूर्यवंशी आणि ह्याचा मृत्यू कसा काय झाला आणि कशामुळे झाला असे बरेच प्रश्न लोकांच्या मनामध्ये पडलेले आहेत। आणि आंबेडकर अनुयायी इथे संतापलेले का आहेत? त्याचबरोबर त्यांनी पूर्ण महाराष्ट्र बंद करण्याचा असा आव्हान सुद्धा दिला आहे आणि परभणी आणि नांदेड जिल्हा हा सुद्धा बंद करण्यात आलेला आहे आणि हाय अलर्टवर आहे। त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी यावर काय उत्तर दिलं, तर या सगळ्या गोष्टी आपण आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। मित्रांनो, 10 डिसेंबरला एका माते फिरूने संविधानाची विटंबना केली। त्यांनी विटंबना केल्यानंतर आपले आंबेडकर अनुयायी यांनी त्याला मजबूत चोप दिला। चोप दिल्यानंतर त्याला खाली पडलं, त्याच्यावर पेट्रोल भरून त्याला जाळण्याचा प्रयत्न केला। तेवढ्यात पोलीस आले आणि त्याला वाचवले आणि त्याला डायरेक्टली अटक केली। अटक केल्यानंतर काही थोड्या वेळानंतर त्याला रुग्णालयामध्ये दाखल केलं। रुग्णालयामध्ये दाखल केल्यानंतर असं माहित पडलं की तो एक मानसिक रुग्ण होता, त्यामुळे त्याने अशा प्रकारची प्रक्रिया केली। त्यानंतर आंबेडकर अनुयायांचा असा प्रश्न आहे, जर तो माते फिरू होता तर तो सगळ्या गोष्टी तोडल्या पाहिजे होत्या, तो संविधानाकडेच कसा काय गेला, असे बरेच प्रश्न आंबेडकर अनुयायी यांच्या मनामध्ये। तर आंबेडकर अनुयायांचं असं म्हणणं होतं की त्याला जो कोणी माते फिरू होता त्याला आमच्या हवाली करा, आम्ही त्याला जी शिक्षा द्यायचं त्याला देऊ। असं काही झालंच नाही। त्यामुळे आंबेडकर जेवढेही अनुयायी होते हे फडकले, त्यांनी दगड फेकायला सुरुवात केली, त्यांनी तोडफोड सुद्धा केली, त्यांनी रस्ता रोको आंदोलन केले, त्यांनी रेल्वे रोको केले। अशा प्रकारच्या प्रक्रिया आंबेडकर अनुयायांनी दिली। त्यानंतर पोलिसांनी जेवढेही आंबेडकर अनुयायी होते जे तोडफोड करत होते, दगडफेक करत होते, त्या लोकांना अटक केली। त्यातलाच एक दगडफेक करणारा आरोपी म्हणजे सोमनाथ सूर्यवंशी हा सुद्धा होता। त्याला अटक करून न्यायालय कोठडीमध्ये ठेवण्यात आले। तर आंबेडकर अनुयायांचं असं म्हणणं आहे की न्यायालय कोठडीमध्ये त्याला ठेवली तरी जामीन मंजूर सुद्धा झाली होती, तर त्याला सोडलं का नाही? कारण की त्याला सोडलं नाही, त्यांनी कोठडीमध्ये ठेवली, तरी जामीन सुद्धा मंजूर झालेली होती, तरी तो कोठडीत ठेवले। त्यामुळे त्याला तिकडं हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला असं पोलिसांचं म्हणणं आहे। तर आंबेडकर अनुयायांचं असं म्हणणं आहे की त्याची जामीन झाली होती, त्याला घरी सोडलं पाहिजे होतं, का सोडलं नाही? त्यामुळे आंबेडकर अनुयायी आता आक्रोश दाखवत आहे। त्याचबरोबर प्रकाश आंबेडकर यांचं सुद्धा असं म्हणणं आहे की जो कोणी सोमनाथ सूर्यवंशी होता तो एक वडार समाजाचा व्यक्ती होता आणि तो भीमसैनिकांसोबत त्यांनी दगडफेक केलं, मोर्चामध्ये सामील झाले, या सगळ्या गोष्टींमध्ये तो सहभागी होता आणि अचानक त्याचा मृत्यू झाला। तर प्रत्येकाच्या मनामध्ये असा प्रश्न पडलेला आहे की नक्की त्याचा मृत्यू झालाय का? तर या सगळ्या गोष्टीची जांच झाली पाहिजे की त्याचा मृत्यू कशामुळे झाला। त्यामुळे त्याची बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवली आणि फॉरेन्सिकमध्ये पाठवा आणि त्याची जांच करा, त्याचा मृत्यू खरंच हृदयविकाराने झाले काय, या सगळ्या गोष्टीची तुम्ही खात्री करा, अशी या गोष्टी सगळ्या प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या ट्विटरद्वारे सांगितलेलं। तर अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी घडल्या। सोमनाथ सूर्यवंशी वडा समाजाचा व्यक्ती हा भीमसैनिक याचा मृत्यू अशा प्रकारे झाला। त्यामुळे भीमसैनिक जेवढे पण होते ते सगळे पेटलेले आहेत आणि त्यांनी आक्रोश दाखवलेला आहे। त्याचबरोबर त्यांनी अशी घोषणा सुद्धा केलेली आहे की तुम्ही महाराष्ट्र पूर्णपणे बंद करा, कारण की एका भीमसैनिकचा मृत्यू झालेला आहे। जोपर्यंत त्या भीमसैनिकला न्याय भेटणार नाही तोपर्यंत महाराष्ट्र बंद असं आव्हान आंबेडकर अनुयायांनी केलेला आहे। जेवढे पण माझे भीमसैनिक बंधू आहेत आणि भगिनी आहेत त्यांना मी फक्त एकच विनंती करतोय, कारण की बघा, तुम्ही तुमच्या न्याय आणि हक्कासाठी काय करतायत? गुन्हा करतायत, गुन्ह्यामुळे तुम्हाला अटक होते आणि तुम्हाला गुन्हेगार असं संबोधलं जातोय, तर अत्यंत मला वाईट होते। आपण गुन्हेगार नाही आहोत, आपण भीमसैनिक आहोत। तर आपण कोणतीही गोष्ट केल्या पाहिजे ते आपण कायद्याने करू, कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिलंय आणि संविधान कायदा आपल्या बापाने लिहिलाय, तर आपण त्या कायद्याचा उपयोग केला पाहिजे। तर आपण कायद्याने लढू आणि जो पण आपल्याला जो न्याय आहे तो न्याय आपण घेऊ, ते पण आपण कायद्याने घेऊ, नाही की गुन्हा करू। सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू कारागृहामध्ये झाला हे ऐकून अत्यंत दुःख वाटलं, पण सोमनाथ सूर्यवंशीने जे काही केलं ते आपल्या समाजासाठी केलं, कारण की तो वडार समाजाचा व्यक्ती होता। तो आपल्या भीमसैनिकांसोबत येऊन आणि आपल्या न्याय आणि हक्कासाठी लढत होता। तर अशा माणसासाठी आपण श्रद्धांजली वाहू। तर मित्रांनो, तर तुम्हाला माझे विचार आवडले असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि धन्यवाद।